Science Limited, partnering for life. नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत खेसे. मी कार्डिओलॉजिस्ट पुणे इकडे प्रॅक्टिस करतो. मी जहांगीर हॉस्पिटलला असतो आणि धानोरी विश्रांतवाडी इकडे माझी OPD आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की मेल आणि फिमेलमध्ये हार्टचा जो प्रॉब्लेम आहे हा डिफरंट कसा आहे किंवा ह्याच्यात सिम्पटम्स जे असतात मेल वर्सेस फिमेल असे डिफरंट का असतात आणि ते काय असतात. आता पहिलं तर जो इन्सिडेन्स आहे जो मेल आणि फिमेलमध्ये आहे तो फिमेल्समध्ये थोडंसं हार्ट अटॅक किंवा हृदयाचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात कमी असतात. तर ह्याचं काय कारण आहे? पहिलं कारण तर आहे की जे एस्ट्रोजन्स असतात किंवा जे मेन्स्ट्रुअल सायकल रिस्पॉन्सिबल हॉर्मोन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा बेनिफिट असतो. हृदयाचं जे कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा जो दर आहे तो महिलांमध्ये खूप कमी असतो. त्याच्यामुळे हे त्यांना तो बेनिफिट भेटतो. तेच मेलमध्ये आपण ऐकतो की हार्ट अटॅक यंग मुलाला आला, 25 वर्ष 30 वर्ष, असं खूप रेअरली होतं की यंग फिमेल आहे की तिला हार्ट अटॅक आलेला आहे. सो हा एक डिफरंट फॅक्टर आहे जो डिफाईन करतो की रिस्क काय वेगळी आहे. दुसरा आहे हार्ट फेलियर. हार्ट फेलियर असा एक आजार आहे ज्यात फिमेल रिस्क फॅक्टर थोडीशी जास्ती असते किंवा 10 पैकी जेव्हा आजार होतो 7 महिलांना मग हार्ट फेलियर असू शकतं. म्हणजे रिस्क आहे ती 30-70 आहे. सो हार्ट फेलियर असा आजार आहे जो महिलांमध्ये थोडा जास्ती राहील आणि हार्ट अटॅक असा आजार आहे जो मेल्समध्ये जास्ती राहील. दुसरं तर सिम्पटम्स आहेत. जर एखाद्याला हार्ट अटॅक आला तर मेलमध्ये काय सिम्पटम्स असू शकतात? मेल्समध्ये युजली टिपिकल सिम्पटम्स होतात. त्याला चेस्ट पेन होईल, त्याला दम लागेल, त्याला असं टिपिकली मध्ये सेंटरला पेन होईल, त्याला खूप सिव्हिअर पेन होईल. तसंच फिमेल्समध्ये नाही होत. फिमेल्समध्ये युजली फार नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स असतात. बेसिकली त्यांना पाठ दुखेल, त्यांचा फक्त जॉ पेन होईल किंवा कोणाला नुसती धडधड होईल, कोण चक्कर येऊन पडेल. सो फिमेल्सला थोडंसं नॉन स्पेसिफिसिटी राहते म्हणून थोडंसं काळजीपूर्वक इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. त्याच्यानंतर आता काय काय आजार आहेत दुसरे आजार आज असे आहेत की वेल रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा जो आपला मोठी रक्तवाहिनी आहे आउटा ज्याला म्हणतो त्याच्यात जी रिस्क फॅक्टर आहे ते फिमेल्समध्ये थोडंसं जास्ती होतं किंवा जे जर कॉम्प्लिकेशन झालं तर फिमेल्समध्ये कॉम्प्लिकेशन रेट थोडासा या आउटिक डिझीजचा थोडा जास्ती असतो ॲज कम्पेअर्ड टू मेल. सो हे मेल वर्सेस फिमेल आहे. सो वी हॅव टू डिफरन्शिएट दिस अँड इन्व्हेस्टिगेट. आय फील पर्सनली इन फिमेल थोडंसं ॲग्रेसिव्हली करायला पाहिजे बिकॉज जेव्हा ते सिम्पटम्स होतात तेव्हा फिमेल्समध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचं रिस्क थोडं जास्ती आहे. धन्यवाद. जर ही माहिती तुम्हाला फायदेशीर असली किंवा तुमचे काही प्रश्न असले यू कॅन रीच मी इन द कमेंट बॉक्स किंवा मी जहांगीर हॉस्पिटल आणि धानोरी इथे माझी OPD इकडे अवेलेबल असतो. थँक्यू.